दक्षिण महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पंचायत समिती खडकी गणाचे अपक्ष उमेदवार नितीन उगले यांनी मतदारांशी थेट संवाद साधत तरुण नेतृत्वाला संधी देण्याचं आवाहन केलं. महिला गटातून मोठा प्रतिसाद मिळत असून आरोग्य, रस्ते, पाणी आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सामान्य जनतेच्या सेवेसाठीच निवडणुकीच्या रणांगणात उतरलो आहोत असे सांगत मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी दिला. आता थेट त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. तुम्ही आता अपक्ष म्हणून उमेदवारी निवडणुकीला सामोरे जातात पंचायत समिती गणामध्ये, तर कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? सर्वप्रथम तर नमस्कार माझा. अपेक्ष उमेदवारी निवडणूक लढवत असताना फार काही असं मोठं भीती काही वाटत नाहीये, कारण आज आम्ही पूर्ण गट आणि गण पिंजून काढतोय. तर सर्वसामान्य माणसांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, कारण त्यांना आता कोण नवीन चेहरे हवेत आणि नवीन चेहरे हवे असताना जी लोक आपलं काम करतील त्यांना ते संधी द्यायच्या तयारीत आहेत. समोर बलाढ्य पक्ष आहेत, मोठमोठे उमेदवार पण आहेत, बलाढ्य पक्ष आहेत, पक्षाची ताकद आहे त्यांच्याकडे. तुम्ही अपक्ष आहात, तुम्हाला पाठीमाग पक्षाची किंवा इतर बॅकिंग दिसत नाहीये, तर त्याच्याकडे कसं पाहतात? मुळात काय आहे की समोर कोण आहे आम्ही ह्याचा कधीच विचार करत नाही, कारण शेवटी काय पक्ष अपक्ष, शेवटी आम्ही निवडणूक जी लढतोय ती काय आमच्या स्वार्थासाठी नाही लढवत. आम्ही सर्वसामान्यांची निवडणूक लढवतोय. त्यासाठी काय सर्वसामान्यांची निवडणूक लढवत असताना त्यासाठी काय कुठला पक्षच पाठीशी असायला पाहिजे, कुठली मोठी ताकदच पाठीशी असायला पाहिजे असं काही नसतं. आज आमच्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे, युवा तरुण पिढी आहे, हे आम्हाला भरपूर झालं. तुम्ही 2 वर्षापासून महिलांना देवदर्शन असेल, होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील, महिलांच्या बाबतीत तुम्ही अतिशय पॉझिटिव्हली आहात आणि महिलाही तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. असं आम्ही गावोगावी जातो की महिला तुमचं आणि अमरभैया परदेशींचं दोघांचं नाव घेतात की आम्हाला यांनी देवदर्शन घडवलंय, 2 वर्षापासून आम्हाला देवदर्शन घडवलंय, त्याचा आम्हाला उतराई व्हायचंय आणि तुम्हालाच मतदान करायचंय. अशी काय किमया केली तुम्ही महिलांमध्ये की महिला तुमचं नाव घेतात? बरं, आता चॅनलच्या द्वारे सांगायचं म्हटलं तर हा थोडा हास्यास्पद विषय आहे. महिलांना बाहेर आपण याच्यासाठी काढतो की मी माझ्या स्वतःच्या बायकोचं उदाहरण देईन या चॅनलच्या मार्फत, की मी महिलांना बाहेर का काढलं. की माझी बायको स्वतः सांगत होती की तुम्ही फक्त तुमचा परपंच सांभाळताय, पण तुम्ही आम्हाला हे सगळं करत असताना कधीच कुटुंबाला फिरायला नेत नाही. एक दिवस असाच विचार केला, त्यांना फिरवून आणल्यानंतर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या एकदम आनंदाच्या होत्या. त्याच्यामुळे मी एक दिवस अमरशी असंच चर्चा करता असताना त्याला म्हटलं, जे आपण घरात केलंय ते जर आपण गटात आणि गणात जर केलं तर त्याही महिलांना किती आनंद मिळतो हे आपल्याला बघायचंय. तर आपण एकदा प्रयत्न करून बघू आणि तो प्रयत्न आमचा सक्सेसफुल ठरलाय. त्याच्यामुळे आम्हाला माता भगिनी सगळ्या म्हणजे फार आनंदात दिसतायत आणि त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे. तुम्ही आता या निवडणुकीला सामोरे जात आहात, काय विजन आहे तुमचं नेमकं? आमचं विजन सांगायचं म्हटलं तर काय सर्वसामान्य लोकांना काय फार मोठ्या गोष्टी लागत नाहीत. एकतर काय नीट रस्ते असले पाहिजेत, लोकांना नीट पुरेसं पाणी असलं पाहिजे, आरोग्य सेवा चांगली असली पाहिजे, लाईट 24 तास असली पाहिजे. ह्याच्या पलीकडे लोकांच्या काही फार मोठ्या अपेक्षा नसतात आणि तेवढ्या आम्ही द्यायला सक्षम आहोत. जर आम्हाला लोकांनी एक चांगली संधी दिली, आपल्या चॅनलद्वारे एवढंच सांगेन की जर लोकांनी एक अमर परदेशी नितीन उगले हा नवीन चेहरा समजून एक चांगलं जर काम करण्याची संधी दिली तर संधीचं सोनं करून आम्ही जनतेला जरूर दाखवू. अजितदादांचं, उपमुख्यमंत्री अजितदादांचं निधन झालंय, त्याचा काय सहानुभूतीचा आता तुमच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? आता दादा हे सगळ्यांचेच दादा होते, तर त्यांच्याबद्दल बोलण्या एवढा मी तर काय मोठा पुढारी नाही किंवा कोण नाही, पण दादांसोबत जे घडलंय ते अत्यंत वाईट दुःखद घटना आहे ती. तर ह्या गोष्टीत राजकारण करणं हे माझ्या तरी बुद्धीला पटत नाही आणि माझ्या मार्फत किंवा माझ्या सर्वसामान्य जनतेच्या मार्फत मी दादांना चॅनलद्वारे स्वतः श्रद्धांजली देऊ इच्छितो. बस. काय परिस्थिती आहे नेमकी तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फिरताय, कसं वाटतंय तुम्हाला? महिलांचा तर प्रतिसाद मिळतोच आहे, पण इतर तरुणांचा कसा प्रतिसाद मिळतोय किंवा इतर मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? गणामध्ये फिरत असताना महिलांचा प्रतिसाद खरंच खूप चांगला आहे, कारण अक्कलकोट यात्रा असू देत किंवा आम्ही महिलांसाठी राबवलेले बरेच उपक्रम आहे, त्याच्यामध्ये होम मिनिस्टर देखील आपण राबवला. विद्यार्थ्यांसाठी जर आपण बघितलं तर आपण प्रत्येक शाळेत ZDPच्या जेवढ्या शाळा आहेत तिथे वह्या वाटप केल्या आहेत किंवा आता काल परवाचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण 12 दत्तक विद्यार्थी घेतलेले आहेत. त्यांचा 12वी पर्यंतचा सगळा शैक्षणिक खर्च हा नितीन उगले आणि अमर परदेशींनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे प्रतिसाद तर खूपच चांगला आहे.
तुम्हाला आता गावोगावी आम्हाला पोस्टमनच्या फिरताना दिसत आहेत, पत्र वाटताना दिसत आहेत, पोस्टमन घरोघरी जाऊन पत्र वाटतायत. काय कल्पना कशी सुचली आहे तुम्हाला? ही कल्पना खरंच बघायला गेलं तर अमर परदेशीची आहे आणि अमरचं कुठे डोकं चालेल कसं चालेल ह्याचा काही मी स्वतः कधीच अंदाज लावू नाही शकलो. पण अमर जे काही करतोय तर त्याच्या बौद्धिक क्षमतेला एक खरंच वाव दिली पाहिजे. आज लोकांना अमर परदेशी काय करतोय हे तर कळायलाच पाहिजे, प्रश्नच येत नाही. आणि जनतेसाठी अमर परदेशी काय करू शकतो, काय करून दाखवीन याचा कोणालाच अजूनपर्यंत ठाव ठिकाणा नाही. आणि ही जी त्याचा कल्पना जी अमरनी काढली आहे त्याचा आम्हाला खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या पोस्टमनचा फायदा होईल? मी 100% नाही म्हणणार, मी तर म्हणेन 1000% फायदा होईल त्याचा. बरं, तर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की तुम्ही आमच्या मार्फत मतदारांना काय आवाहन कराल? मी आपल्या चॅनलद्वारे मी मतदार बंधू भगिनींना, तरुण युवा पिढीला एवढंच म्हणेन की आज जे काही जुनी मंडळी आहेत, ज्या राजकारणात कोणी असू देत, मी काही कोणाचं नाव घेणार नाही. मला काही कोणावर टीका करण्याची तशी काही फारशी गरज वाटत नाही. शेवटी ते त्यांचं कार्य करतात, आम्ही आमचं कार्य करतोय. आज आपण 25 वर्ष मागे आहेत. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की आज आपण 25 वर्ष मागे आहोत. जर ही संधी युवा तरुण पिढीला दिली तर तरुण पिढी जरूर काही ना काही चमत्कार करून दाखवू शकते, एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे. धन्यवाद.